व्हेरी व्हेरी वार्म वेलकम. व्हेरी गुड मॉर्निंग. सगळ्यांचं स्वागत आहे मॉर्निंग मेडिटेशन सेशन मध्ये. आणि आता आपण रेग्युलर उद्यापासून जे स्टेप बाय स्टेप मॉर्निंगचं जे एक शेड्यूल आपण ठरवलेलं आहे, त्या शेड्यूल नुसार उद्यापासून मेडिटेशनची सुरुवात होईल. आणि ही सुरुवात होत असताना काही गोष्टी अशा आहेत ज्या कंपल्सरी करणे अति आवश्यक आहे. कंपल्सरी म्हणजे प्राणायाम, त्राटक, अफर्मेशन्स, त्यानंतर EFT, त्याद्वारे इमोशन्सला रिलीज करणे, सेवन चक्र आणि ग्रॅटिट्यूड. हे काही अशा स्टेप आहे किंवा अशा काही हे प्रॅक्टिकल्स आहे जे नॉर्मल व्यक्ती जर फॉलो करत आहे रेग्युलर बेसवर, तर नक्कीच त्याच्या जीवनामध्ये जबरदस्त परिवर्तन येणे शक्य आहे. कारण की दिसण्यासाठी ह्या गोष्टी खूप छोट्या लेवलवर आहे. ठीक आहे, 5 मिनिट प्राणायाम केल्याने काय होईल, पण करणं सुरू करा रेग्युलर बेसिसवर. नंतर कळते की 5 मिनिटाचा प्राणायाम तुमच्या लाईफमध्ये किती व्हॅल्यू ऍड करत आहे. 5 मिनिट त्राटक करणे हे किती बेनिफिशियल आहे तुमच्या मेमरीसाठी, तुमची सायकिक ॲबिलिटी, तुमचे इंट्युशन्सला डेव्हलप करण्यासाठी. याच्यासोबत प्राणायाम करत असताना किंवा त्राटक करत असताना जेव्हा आपण पॉझिटिव्ह अफर्मेशन देतो, ते डीपली आपल्या सबकॉन्शियस मध्ये उतरणं सुरू होऊन जाते. त्यानंतर EFTच्या द्वारे आपण नकारात्मक इमोशन्स जे आहेत आपल्या माइंड मधले, आपल्या जीवनातले, त्याला आपण रिलीज करतो. सेवन चक्रद्वारे आपले सगळे चक्र ब्लॉकेजेस ला आपण क्लीन करून त्याला एनहान्स करतो. आणि सगळ्यात महत्वाचा एक भाग आहे ग्रॅटिट्यूड आणि फॉरगिवनेस. तसं फॉरगिवनेसची प्रॅक्टिस ही रात्री करणेच चांगलं असते झोपण्या अगोदर. का? कारण की सकाळपासून दिवसभरात झोपण्यापर्यंत आपल्याकडून खूप काही चुका होतात. छोट्या छोट्या गोष्टी, घरातल्या घरामध्ये काही वाद होते, कधी भांडण होऊन जाते, कधी चिडचिड करतो, कधी आपल्यामुळे कोणाला दुःख पोहोचते किंवा दुसऱ्यामुळे आपल्याला दुःख पोहोचते, बाहेर व्यवहारामध्ये काहीतरी गडबड होते. अशा कंडिशन मध्ये आपण डेली बेसिसवर या सगळ्या गोष्टींना फॉरगिव्ह करून, हा कचरा मनातून रिलीज करून शांततेची झोप घेतली पाहिजे. पण सकाळी जेव्हा आपण उठतो, तर स्वतःची सकाळची सुरुवातच अशी करणे ग्रॅटिट्यूडच्या भावनेपासून. ग्रॅटिट्यूडच्या भावनेपासून केलेली सुरुवात म्हणजे काय? तर रिमेंबर करणे स्वतःला की हाऊ आय एम व्हेरी लकी. मी किती लकी आहे
की माझ्याकडे किती साऱ्या गोष्टी अवेलेबल आहेत. सर्वसाधारण गोष्ट म्हणजे ग्रॅटिट्यूड टुवर्ड्स युअर सेल्फ, की तुम्ही आहात त्याकरिता ग्रॅटिट्यूड देणे आहे. तुम्ही सकाळी कोणत्याही प्रकारचा त्रास, धोका, बॉडी पेन, डिसीज घेऊन नाही उठले. अर्ध्या रात्री तुम्हाला हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेज, पॅरालिसिस सारख्या गोष्टी नाही झाल्या. याकरिता तुम्हाला स्वतःच्या शरीराला धन्यवाद देणे आहे. तुम्हाला श्वास मिळत आहे, त्या श्वासाला धन्यवाद देणे आहे. की थँक यू सो मच. हे अस्तित्व, हे ब्रह्मांडामध्ये, या पृथ्वीवर, आपल्या आजूबाजूला प्राणवायू आहे. धन्यवाद. सूर्य, चंद्र, पृथ्वी, हे अनंत तारे, नक्षत्र, ग्रह आपल्यासाठी काम करत आहे. थँक यू सो मच. तुम्ही तुम्हाला तुमचे शरीर पूर्णपणे स्वस्थ मिळालेलं आहे. प्रत्येक ऑर्गन्सला धन्यवाद. धन्यवाद करणे आहे. तुमच्याकडे जी वस्तू अवेलेबल आहे, घरात खाण्यासाठी अन्न आहे, राहण्यासाठी घर आहे, थँक यू सो मच. घालण्यासाठी कपडे आहेत, थँक यू सो मच. तुम्ही झोपले, तुमच्या झोपण्यासाठी तुम्हाला गादी आणि पलंग मिळालेला आहे, थँक यू सो मच. आता गरमी सुरू झाली, तुम्हाला कूलर मिळेल, थँक यू सो मच. प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळत आहे. तक्रार कसली आहे? आपल्याला जस्ट अलाईन व्हायचं आहे. सिम्पली सिम्पली अलाईन व्हायचं आहे. बाकी सगळं आपल्याला मिळालेलं आहे. तुम्हाला तुमचे रिलेशन आहेत, आई बाबा आहेत, आजी आजोबा आहेत, थँक यू म्हणा त्यांना. तुम्हाला तुमचे भाऊ बहीण आहेत, थँक यू म्हणा. तुमच्याजवळ तुमचे स्पाऊस आहे, थँक यू म्हणा. खूप लोक असे आहेत, लग्न झाल्यानंतर डिवॉर्स झाले, त्यांच्या पार्टनरची डेथ झाली, किंवा सोडून दिलं, किंवा कामानिमित्ताने कोणी कुठे राहते, कोणी कुठे राहते, थँक यू म्हणा तुम्ही सोबत आहात. थँक यू म्हणा तुम्हाला मुलं आहेत. थँक यू म्हणा तुमच्या नेबर्सला. थँक यू म्हणणे आहे तुमच्या रिलेटिव्हजला. या चराचर अस्तित्वामध्ये असलेल्या प्रत्येक गोष्टीला थँक यू म्हणणे आहे. थँक यू म्हणणे आहे लॅपटॉप, ह्या मोबाईलला, ह्या टॅबला. याच्यामुळे माझं मॉर्निंग मेडिटेशन होते. थँक यू म्हणणे आहे तुमच्या वर्किंग स्पेसला. थँक यू म्हणणे आहे तुमच्या कलिग्सला, तुमच्या बॉसला, तुमच्या सिनियर्सला, तुमच्या ज्युनियर्सला, त्या कर्मचाऱ्यांना जे साफसफाई करतात. थँक यू म्हणणे आहे तुमच्या वर्किंग टेबलला. थँक यू म्हणणे आहे त्या जॉब किंवा बिझनेसला. थँक यू म्हणणे आहे अबंडन्स आणि प्रॉस्पेरिटीला. थँक यू म्हणणे आहे तुम्ही स्वस्त आहात.
थँक यू म्हणणे आहे तुम्हाला तुमच्याकडे सगळं काही आहे जे तुम्हाला पाहिजे आहेत आणि आज त्याची तुम्हाला गरज आहे. प्रत्येक आणि प्रत्येक गोष्टीसाठी थँक्स गिव्हिंग करा. थँक यू सो मच. तुम्हाला हे सगळं मिळालेलं आहे. मेडिटेशन करत असताना थँक यू म्हणा एंजल्सला, थँक यू म्हणा डिव्हाइन मास्टर्सला, डिव्हाइन गुरुला, थँक यू म्हणा गॉड अँड गॉडेसेसला, तुमचे कुळदेवता, तुमचे इष्टदेवता, त्यांना धन्यवाद द्या. तुम्ही ज्या घरात राहता त्या घरातल्या वास्तुदेवतांना धन्यवाद द्या. धन्यवाद द्या नवग्रह देवतांना. धन्यवाद देणे आहे स्पिरिट गाईडला, जी तुमची सतत मदत करताय. धन्यवाद देणे आहे गार्डियन एंजल्सला. धन्यवाद देणे आहे मास्टर्सला. धन्यवाद देणे आहे या कम्युनिटीला. धन्यवाद देणे आहे तुमच्या प्रॉब्लेम्सला सुद्धा, ज्याच्यामुळे तुमच्या जीवनामध्ये काहीतरी चांगलं घडत आहे. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीमध्ये ज्या दिवशी तुम्ही ग्रॅटिट्यूडला यूज करणे सुरू करा, एकदम छोट्या छोट्या गोष्टी. तुमच्या बाजूला पाण्याची बॉटल आहे, थँक यू सो मच. तुमच्या जवळ क्रिस्टल आहे, थँक यू सो मच. बरं, तुम्ही मेडिटेशन करत आहे आणि तुमच्या घरचे लोक तुम्हाला त्रास देत नाही, थँक यू सो मच. तुम्ही स्वतःमध्ये डिसिप्लिन आहात. बाकी लोक उठू पण शकत नाही सकाळी. स्वतःच्या डिसिप्लिनला थँक यू म्हणा. ग्रॅटिट्यूड द्या डीप कोअर ऑफ युअर हार्ट, तुमच्याकडे जे आहे त्याच्यासाठी. थँक यू म्हणा तुम्हाला जे मिळत आहे. प्रत्येक आणि प्रत्येक गोष्टीला थँक यू म्हणा. जेव्हा पैसा येतो तेव्हा थँक यू म्हणा. जेव्हा पैसा जातो त्याच्यापेक्षा जास्त थँक यू म्हणा. थँक यू मनी फॉर कमिंग इन माय लाईफ. तुझ्यामुळे आज मी वस्तू घेऊ शकत आहे. आणि पेमेंटच्या स्वरूपात मी ही कॅश त्या दुकानदाराला किंवा कोण्याही व्यक्तीला तुम्ही देत आहात, तेव्हा म्हणा प्लीज कम इन माय लाईफ इझिली अँड फास्टली as soon as possible in fastest way with your multiple friends. प्रत्येक वेळेस पैसा जाताना थँक्स गिव्हिंग देऊन त्याला इन्व्हिटेशन देऊन या. छोट्या छोट्या गोष्टीसाठी इन्व्हिटेशन द्या की तू मल्टिपल फ्रेंड सोबत माझ्या जीवनामध्ये परत ये. मल्टिपल फ्रेंड म्हणजे पैशाचे मित्र कोण असतील? पैसाच राहील ना. मल्टिप्लिकेशन मध्ये या. थँक्यू सो मच. आलं तर थँक्यू सो मच, गेलं तर थँक्यू सो मच. तुमच्या जीवनाला प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीमध्ये बघा, अबंडन्स आणि प्रॉस्पेरिटी आपल्या आजूबाजूने फिरत आहे. आपण ऑलवेज अबंडंट आणि प्रॉस्परस आहोत. तुमच्याकडे जे काही आहे त्याच्यावर फोकस करा बस. जसं आपण हर प्रत्येक वेळेस त्या सेठजी, एक भिकारी आणि एक फकीर, त्या तिघांची गोष्ट करत असतो. तो जो साधू असते, जो फकीर असते, त्याला दिव्यता, एक सिद्धी प्राप्त असते.
शेठजी म्हणतात की तुझं देवासोबत कनेक्शन आहे, मला विचार, देवाला जाऊन त्यांना सांग की आता शेठजीला जास्त धन ऐश्वर्य देऊ नका. हा निरोप तू भगवंतापर्यंत पोहोचून दे. आणि तो भिकारी काय म्हणते की भगवंतापर्यंत निरोप पोहोचव की मला देताना तुझं लक्ष कुठं आहे. प्लीज कमीत कमी एवढं तरी दे की राहायला घर, खायला अन्न, चांगले कपडे. ठीक आहे, निरोप पाठवून दे. शेठजीसाठी निरोप काय आला? त्याला म्हटलं गेलं की तुला जे काही मिळालेलं आहे त्याच्या प्रती तू धन्यवाद देणे बंद कर आणि तिरस्कार करणं सुरू कर. शेठजी म्हणते नाही, असं नाही होऊ शकत. जरी देव असन, मी ही गोष्ट ऐकणार नाही. का? कारण की मी करो किंवा नाही करो, माझ्या मनातून धन्यवादची भावना जाणार नाही. त्यानंतर त्या भिकाऱ्या व्यक्तीला जेव्हा भेटले, त्यांनी सांगितलं की तुझ्याकडे जे काही आहे त्याच्यासाठी तू धन्यवाद देणे सुरू कर आणि तक्रार कमी कर. तो भिकारी त्या तुरंत तेव्हाच देवाला शिवाय देणं सुरू करून दिलं. की म्हणे तू दिलंच काय, मी तुला धन्यवाद म्हणू? रस्त्यावरचं कोणीतरी खरकट फेकते, त्याच्यातलं उष्ट मी खातो, त्याच्यासाठी धन्यवाद देऊ? या झाडाखाली, कधी मंदिरात, कधी कुठं मी झोपतो त्याच्यासाठी धन्यवाद देऊ, की अंगावर कपडे नाही याच्यासाठी धन्यवाद देऊ? काही टाइम नंतर पुन्हा तो फकीर, तो साधू पुन्हा त्या गावातून तसाच गेला. तर सेठजी धन्नासेठ झाले होते आणि हा भिकारी महाभिकारी झाला होता. पॉवर ऑफ ग्रॅटिट्यूड. तुमच्याकडे आहे, जे आहे, तुम्हाला जे मिळालं आहे, जी वस्तू तुमच्याकडे आहे, जे घर तुमच्या जवळ आहे, जी फॅमिली तुमच्या जवळ आहे, जे अन्न तुम्हाला खायला मिळते, जे कपडे तुमच्या अंगावर आहे, थँक्यू म्हणा. कंटिन्यू ग्रॅटिट्यूड देणे सुरू करा. गाडी आहे, थँक्यू म्हणा. घर आहे, धन्यवाद द्या. पैसा येत आहे, कसा ना कसा येत आहे, धन्यवाद द्या. मुलं बाळा आहे, धन्यवाद द्या. पैसा आहे, धन्यवाद द्या. फॅमिली आहे, धन्यवाद द्या. आई बाबा आहे, धन्यवाद द्या. लग्न झालं, पार्टनर आहे, धन्यवाद द्या. शरीर आहे, धन्यवाद द्या. तर आपल्या मेडिटेशनचा शेवटचा पार्ट असेल धन्यवाद ची भावना. धन्यवाद देणे सुरू करा. कंटिन्यू थँक्स गिव्हिंग करा. कंटिन्यू थँक्स गिव्हिंग करा. याच्या मागे एक मोठं रिझन आहे. ते रिझन काय आहे? जेव्हा या सायकोलॉजीला आपण समजणे सुरू करतो, ह्या विषयाला जेव्हा आपण समजणे सुरू करतो, तेव्हा तुम्हाला एक गोष्ट कळेल की जेव्हा आपण थँक्स गिव्हिंग देणे सुरू करतो, तेव्हा आपल्या माइंडला एक असं सिग्नल भेटते, आपल्या माइंडला एक पूर्वसूचना मिळते की आपण थँक्यू केव्हा म्हणतो? जेव्हा माझ्याकडे सगळं आहे. बरं, दुःखी असताना कोणी थँक्यू म्हणते का? नाही. काहीतरी आनंद झाला, काहीतरी सुख मिळालं, काहीतरी तुमची इच्छा पूर्ण झाली, तुमचं काम पूर्ण झालं, त्याच्या बदल्यातच आपण थँक्यू म्हणतो. म्हणजे तुमच्या अंतर्मनाला हे माहित आहे की कोणी व्यक्ती जर थँक्यू म्हणत आहे म्हणजे त्याची कोणती तरी गोष्ट पूर्ण झालेली आहे. आणि जेव्हा एखादी इच्छा किंवा एखादी गोष्ट पूर्ण होते, आपल्याला पाहिजे ते मिळते, तेव्हा आपण दुःखी होतो की आनंदी होतो? नक्कीच आपण आनंदी होतो. आणि आनंदी होण्यासाठी काही शरीरामध्ये हार्मोन्स असतात, ते सिक्रेट होणं सुरू होते.
जसे ते हार्मोन्स आपल्या शरीरामध्ये उतरतात, तुरंत शरीरामधले स्ट्रेस हार्मोन्स रिलीज होतात, दुःखाचे भावना रिलीज होते, शरीरामध्ये काहीतरी पीडा असेल ती पीडा रिलीज होते, माइंड मध्ये कॉन्फ्लिक्ट चालू आहे ते रिलीज होते, आणि आपलं शरीर मन आनंदाकडे किंवा सुखाकडे जाणं सुरू करते. आणि जितके पॉझिटिव्ह हार्मोन्स आपल्या बॉडीमध्ये रिलीज होतील, तितकी आपली तब्येत, आपले विचार, आपले भावना ह्या सुधारणं सुरू होते. त्यामुळे तक्रार करणे तुरंत बंद करून टाकायचं, की माझ्याकडे नाही, हे नाही, ते नाही. त्या भिकाऱ्याकडे काही का असेना, छोटासा अंगावर कपडा तर होता, फाटकी ब्लँकेट तर असल, तो जिवंत आहे, त्याच्याकडे शरीर आहे, त्याला झोपण्यासाठी स्वतःचं हक्काचं घर नव्हतं, पण मंदिर तर होतं, एखाद्या झाड तर होतं. त्या साधूकडून भगवंतांनी त्याला जो संदेश दिला होता, की तू थँक म्हणणे सुरू कर. का? कारण की आपण ज्या गोष्टीचा धन्यवाद करतो, ती गोष्ट आपल्या, ज्या गोष्टी धन्यवाद करतो असं नाही, तुमच्या डोक्यात जे चालू आहे तेच तुमच्याकडे अट्रॅक्ट होते. तो धन्ना सेठ काय म्हणताय, तो सेठजी काय म्हणत होता, की मी म्हणणे सोडणार नाही. माझ्याकडे एवढं येऊन राहिलं, मी देवाला रिक्वेस्ट करतो, की बस झालं देवा, आता देऊ नको. देणे नाही देणे हे देवाच्या हातात आहे, पण जे मला मिळालं आहे त्याच्या प्रती धन्यवादची भावना मी व्यक्त करेन. सेठ धन्ना सेठ झाला, भिकारी महाभिकारी झाला. त्याला काहीतरी खायला भेटत होतं, आता दाण्या दाण्याला तरसते. त्याला मंदिरात झोपू तरी देत होते, आता तिथूनही हाकलून दिलं. विषय हा नाही आहे की तुम्ही थँक्यू नाही म्हटलं तुमच्या जीवनात सगळं बेकार बेकार होईल. मुद्दा हा नाही आहे. नाहीतर तुम्ही म्हणा की काही लोक तर धन्यवाद पण देत नाही, त्यांच्या जीवनात पैसा कुठून येते, सुख शांती कुठून येते. दुसऱ्याला बघणे नाही, दुसऱ्याच्या जीवनात मे बी होऊ शकते समोर वरून ते एवढे सुंदर आणि एवढे चांगलं जीवन दाखवत असतील, अंदरून तेवढंच खराब असन, सांगता नाही येत. कोणी आपलं भांड उघडं करून दाखवत नाही. म्हणून आपलं आपलं बघणे आणि एवढं फोकस ठेवणे आहे, त्या सायकोलॉजीला समजून घेणे आहे, लॉ ऑफ अट्रॅक्शनला समजून घेणे आहे, की तुमच्या आतमध्ये ज्या भावना सतत सतत निर्माण होतात, तेच व्हायब्रेशन तुमच्या शरीरामधून बाहेर पडते आणि त्याच गोष्टी तुमच्याकडे अट्रॅक्ट होते. माझ्यासोबत जुळल्यानंतर सतत 1 वर्ष जर तुम्ही ह्या प्रिन्सिपलला फॉलो करणं सुरू करून दिलं, तर उद्या काय होते, 1 महिन्यानंतर काय होते याला सोडा, 1 वर्षानंतर तुमचं लाईफ कम्प्लिटली बदललेलं राहील. लक्षात घ्या, आपण जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा 30 ते 35 लोक जुळत होते, आता 5-6 लोक जुळत आहेत. आणि तुम्हाला सांगतो, जेवढेही हे लोक आहे ना, ज्यांनी हे कमिटमेंट केली होती, येस सर, 1 वर्ष जर आम्ही तुमच्यासोबत राहतो, आमची लाईफ चेंज, ज्यांनी ज्यांनी हे वाक्य बोललं तो तो व्यक्ती कटला. ज्यांनी ज्यांनी हुशाऱ्या दाखवल्या तो तो व्यक्ती दूर झाला. हुशाऱ्या म्हणजे, अरे सर आपके साथ जोड़ने से ऐसा हो तकता, वैसा लगता, ये होता वो होता, तो महिन्याभरात सोडून गेला. आणि जो चुपचाप फॉलो करून राहिला तो अजूनही कनेक्टेड आहे. आणि लक्षात घ्या, जे लोक कनेक्टेड आहे त्यांच्या लाईफमध्ये आणखी आणखी व्हॅल्यू ऍड करणं हे माझं काम आहे. याचा अनुभव तुम्ही स्वतःच घेऊन राहिले असेल, की 30-35 लोकांमध्ये जे लोक सोडून गेले ते प्रत्येकाने खूप डिवाइन अनुभव सांगितले, खूप तारीफ केली, आणि सगळेजण चालले गेले. सुख, शांती, समृद्धी, विकास प्रत्येकाला पचत नाही. कारण की आपल्याला दुःखात जगण्याची सवय झालेली आहे, बॉडी पेन घेऊन जगण्याची सवय झाली आहे, विकृत मानसिकता घेऊन जगण्याची सवय झालेली आहे, गरिबीची भावनेत जगण्याची सवय झालेली आहे. त्यामुळे सडनली जर आपल्या भावना कोण चेंज करणं सुरू करून दिलं, तर त्रास तसाच होते जसा एखाद्या दारू पिणाऱ्या माणसाला होते. सेम तसाच त्रास होते. त्याला जसं तुम्ही दारू पिणं बंद करून टाका सडनली, तो फडफड करणं सुरू करते, त्याचा जीव घाबरते, त्याचा एक एक अणु परमाणु त्याला दारू पिण्यासाठी सजेशन देते. सेम लेवलवर
वर्षानुवर्षापासून दुःखात राहणे, गरिबीत राहणे, पीडेत जगणे, बिमारीत जगणे, त्रासात जगणे, भांडणात जगणे, प्रत्येक गोष्टीमध्ये अपयश मिळणे, जॉब मिळाला तर पेमेंट नाही भेटत, पेमेंट मिळाला तर खर्च एवढे लागले की एक दिवस टिकत नाही, बिझनेस उभा केला तर ग्राहक येत नाही, आले तर वस्तू विकत घेत नाही, इन्व्हेस्टमेंट केली तर नेमकी त्याच वेळेला डुबते, आणि नाही केली तर पैसा टिकत नाही. म्हणजे त्या व्यक्तीनं काहीही करावं, त्याच्या जीवनात दुःख, परेशानी, नुकसान कधी संपत नाही. का नाही संपत? कारण की त्याच्या अणुपरमाणूला, एक एक सेल्सला त्या दुःखाची जाणीव झालेली आहे. आणि सडनली कोणीतरी व्यक्ती लाईफ मध्ये येऊन म्हणणार की हसा, आनंदी राहा, जसं आहे तसं राहू द्या, जुनं सोडून द्या, आजचा विचार करा, आज खुश राहा, आज चिंता करू नका, आज दुःख करू नका, आज स्वतःच्या प्रती फॉरगिवनेस करा, आज फॅमिलीच्या प्रती फॉरगिवनेस करा. एकदम आनंद तर होते, सडनली बॉडी काय म्हणते, अरे तू कशात जगत आहे, हे आनंदात जगणे तुझा धर्म नाही, दुःखात जगणं तुझा धर्म आहे. हे काय शिकवलं या माणसाला? बंद कर. हे काय सांगत आहे, रोज रोज ग्रॅटिट्यूड द्या. अरे आपल्याला तर टोमणे मारायचे आहे, आपल्याला तर दुसऱ्याला दुःख द्यायचं आहे, आपल्याला तर चुका शोधून काढायची आहे, आपल्याला तर दुःखी राहायचं आहे. हे काय आला हा मधातच हा माणूस आणि म्हणता की खुश राहा, आनंदी राहा, स्वतःच्यानी चूक झाली असेल तर माफी मागा, दुसऱ्यांनी चूक केली असेल तर क्षमा करून द्या. एकदम बॉडी एक्सेप्ट नाही करत. लक्ष्मी मंत्राची चॅन्टिंग करायला लावत आहे, पैशाच्या प्रती चांगल्या भावना निर्माण करायला लावत आहो, पण ते अरे गरिबीत जगणं तुझा धर्म आहे, हे काय तू मधातच लावलं? बंद कर. साधना सुरू केली की जीव घाबरते, बॉडी पेन होते, कसं तरी वाटायला लागते, श्वास वर जाते, कंबर दुखते, पाठ दुखते. सर साधना करायला लागली ना, माझ्याकडे सहनच होत नाही, मला झोप येते. हा झोपा, काही दिवस झोपा ना, कोण नाही म्हटलं. बॉडी पेन होते, भिंतीला टेका, उशी घ्या, जमिनीवर झोपा, काही प्रॉब्लेम नाही. पण पाठ दुखली म्हणून मी उद्यापासून मेडिटेशन करणं बंद करून टाकतो. सकाळी अर्धा तास लवकर उठलं म्हणून माझी झोप होत नाही, म्हणून मी मेडिटेशन करणं बंद करून टाकतो. अजूनपर्यंत त्यांना हे कळलंच नाही की तुम्ही अख्खी रात्र जागा, सकाळचं मेडिटेशन करा, तुम्हाला तेवढीच एनर्जी भेटेल जेवढं तुम्ही रात्रभर झोपून भेटणार नाही किंवा झोपून भेटेल. का? कारण की बॉडी रिचार्ज होत आहे. त्यामुळे थँक्स गिव्हिंग हा फॉर्म्युला तर कणा कणात उतरून टाका, कणा कणात. जे आहे त्याच्यासाठी थँक्यू. तुमच्यासोबत कोणी भांडण करत आहे, थँक्यू, तुमच्यासाठी भांडण करणारा तरी आहे. काही लोक असे आहेत ज्याच्या जीवनात बोलणारा पण माणूस नाही, थँक्यू. प्रत्येक गोष्टीसाठी थँक्यू. जे घर आहे त्या घरासाठी थँक्यू. वास्तू पाहू नका, थँक्यू म्हणा फक्त, बस. जे जीवन भेटलं त्याच्यासाठी थँक्यू. कुंडली पाहू नका, जस्ट नवग्रहाला थँक्यू म्हणा. पाहू नका म्हणजे चांगल्या सिस्टमला जनरेट करण्यासाठी या सगळ्या गोष्टीची आवश्यकता आहे, पण त्याला धरून निगेटिव्ह होऊ नका. जे मिळालं त्याच्यासाठी थँक्यू. तुम्ही पहा, जसं जसं थँक्स गिव्हिंगची भावना तुमच्या आतमध्ये वाढत जाते, तुमचा ऑरा चेंज होणं सुरू होते, आणि हळूहळू ज्या गोष्टीसाठी तुम्ही थँक्यू म्हणत आहे ती गोष्ट तुमच्या लाईफमध्ये अट्रॅक्ट होणं सुरू होते, आपोआपच वाढतीवर राहते. आणि जितकी जशी तुमची तुमची ऊर्जा पॉझिटिव्ह होत जाईल, तुमचे विचार चांगले होत जाईल, तुमचे इमोशन क्लिअर होत जाईल, तुम्ही पहा, तुम्ही तुमचं अट्रॅक्शन मध्ये आणखी पॉवर वाढली, तुम्ही आणखी पॉवरफुली अट्रॅक्ट करू शकत आहे प्रत्येकच गोष्ट. त्यामुळे ग्रॅटिट्यूड ही भावना असलीच पाहिजे. आपण याच्याकरिता स्पेशली शनिवारी आणि रविवारी क्लास घेतो, पण निवड मी क्लास घेतो म्हणून शनिवार किंवा रविवारच ग्रॅटिट्यूड करणे आहे असं नाही.
हे आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये प्रॅक्टिसमध्ये उतरवायचं आहे. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच म्हणणं थांबलंच नाही पाहिजे. तोंडातून नाही म्हणत आहे, अंदरच्या अंदर म्हणायचं आहे. प्रत्येक गोष्टीसाठी थँक्यू सो मच. जसं उदाहरणार्थ तुम्ही आज सकाळी उठले, कोणी चहा बनवला असेल, कोणी पिण्यासाठी पाणी गरम केलं असेल, तुम्ही गॅस जवळ गेले, सिलेंडर ऑन केलं, लायटर लावलं, पाणी ठेवलं, चहा बनवला, तिथून सुरुवात करणे आहे. गॅस सिलेंडर आहे भरलेलं, थँक्यू सो मच. गॅस ऑन करासाठी लायटर सापडलं, माचीसची डब्बी सापडली, नसती सापडली तर चहा नसता बनला. त्या लायटरला म्हणजे इतक्या छोट्या लेवलवर जाऊन थँक्यू म्हणायचं आहे. त्या माचीसच्या डब्बीला सुद्धा थँक्यू, त्या लायटरला सुद्धा थँक्यू, त्या गंजाला सुद्धा थँक्यू, पाणी, दूध, चहापत्ती, साखर, विलायची, अद्रक सगळ्यांना थँक्यू. त्या कप बशीला पण थँक्यू, जो पेत आहे त्या पेणाऱ्याला पण थँक्यू. जेव्हा थँक्स गिव्हिंगची भावना वाढत जाईल ना, सगळ्या गोष्टी इतक्या अलाइनमेंट मध्ये राहील, काही दिवसानंतर तुम्हाला असं वाटेल की खरोखर लाईफ मिरॅकल आहे. जीवनामध्ये प्रत्येक दिवशी मिरॅकल्स होत आहे. मिरॅकल्स अनुभवणे हा माझा हक्क आहे. मिरॅकल्स होताना मी बघत आहो आणि मिरॅकल्स माझ्या जीवनात होत आहे. एकदम पॉझिटिव्ह अफर्मेशन. प्रत्येक दिवशी, प्रत्येक प्रकारे माझ्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट आणखी आणखी चांगली होत आहे. चांगल्या पद्धतीने मला मिळत आहे. एव्हरी डे आय एम गेटिंग बेटर अँड बेटर, किंवा आय एम बिकमिंग बेटर अँड बेटर. चांगले चांगले अफर्मेशन आहे. हे वर्क केव्हा करते, जेव्हा आपली इमोशन स्टेबल असते आणि आपण थँक्स गिव्हिंगच्या भावनेमध्ये जगतो. ओके. तर अशा प्रकारे जेवढं मी लंब बोललो, एवढं लंब ग्रॅटिट्यूड नाही होणार आहे. जस्ट 5 मिनिट, 2 किंवा 3 मिनिटात ग्रॅटिट्यूड आपलं संपून जाईल. बेसिक लेवलचं ग्रॅटिट्यूड घेणार आहोत, पण तुम्हाला दिवसभर ह्या ग्रॅटिट्यूडच्या भावनेमध्ये जगायचं आहे. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीसाठी. घरून निघताना गाडीला हात लावल्याबरोबर ग्रॅटिट्यूड, गाडीत पेट्रोल आहे ग्रॅटिट्यूड, बॅटरी आहे ग्रॅटिट्यूड, रस्त्याने निघाले थँक्स गिव्हिंग, गाडी पंक्चर नाही झाली थँक्यू, टाइमवर जॉबवर पोहोचलो थँक्यू, सुरक्षित घरी वापस आलो थँक्यू, गाडीला धन्यवाद, प्रत्येक गोष्टीला धन्यवाद द्या. चला तर सगळ्यांनी रेडी व्हा. उद्यापासून लेक्चर आपले नाहीच्या सारखे राहील, खूप कमी लेक्चर राहील. याच्या जागेवर मी असं ठरवलेलं आहे की वीकली क्वेश्चन आन्सर सेशन घेऊ आपण, ज्यामध्ये बुधवार, गुरुवार असा कोणता तरी दिवस ठरवू. त्या दिवशी संध्याकाळी 7 वाजतापासून किंवा 8 ते 9, 7 ते 9 असं काहीतरी एक टाइम ठरवू आणि त्या दिवशी क्वेश्चन आन्सर सेशन घेऊ. ह्या आठवड्याभरात तुम्हाला जे अनुभव आले, तुम्हाला जे प्रश्न आले, तुम्हाला कोणती क्वेरी असेल, चांगले अनुभव असतील, त्याला डायरीमध्ये लिहून ठेवणे सुरू करा आणि क्वेश्चन आन्सरच्या दिवसावर आपण हे पूर्ण करत जाऊ. किंवा दुसरा कोणता टायमिंग घेऊ, त्या दिवशी क्वेश्चन आन्सर घेऊ. पण आता टॉक खूप कमी करू, प्रॅक्टिस जास्त होईल, कारण की स्टेप बाय स्टेप प्रोसेस करण्यासाठी कमीत कमी 1 ते 1.5 तास लागू शकते. एवढा वेळ देणे नाही आहे. त्याच्यात जर मी बोलणंही सुरू केलं तर आणखी लंब जाईल. त्यामुळे टॉक कमी आणि मेडिटेशन जास्त. दर दिवशी तर नाही म्हणणार मी, पण आठवड्याला EFT चे सेशन्स चेंज होत राहील. बाकी गोष्टी नॉर्मल राहतील. मे बी प्रत्येक आठवड्याला मी थोडं थोडं अफर्मेशन मध्ये पण चेंजेस करेल. बाकी प्रोसेस सारखी राहील. आपल्याला स्वतःच्या प्रॅक्टिसवर लक्ष देणे आहे, स्वतःला फोकस करणे आहे,
सकाळी तुम्हाला उठायसाठी लावत आहे याचा अर्थ हा नाही की मी जबरदस्ती करत आहो. तुम्हाला वाटण करा, नाही वाटण नका करू. पण जर डिसिप्लिन लावलं त्याचा खूप जबरदस्त फायदा होते. काल एक छोटीशी गोष्ट सांगतो. पैसा येते, प्रत्येकाच्या लाईफमध्ये पैसा येणार आहे. आपण ज्या सिस्टम मध्ये कनेक्ट झालो तिथून आता सिग्नल्स येऊन राहिले. आणि बघा, मी एका व्यक्तीसोबत बोलत होतो, तर त्यांनी काय म्हटलं, अरे हो सर, सकाळी सकाळीचा सिग्नल आले, 6:45 वाजता त्यांनी सिग्नल दिला आणि 8, 8:30 वाजेपर्यंत तर 600 पीप निघून मोकळे झालं. मी दिवसभरापासून आता वाट बघत आहोत सर, सिग्नल येईन दिवसभर लॅपटॉप ओपन करून बसलो आहे, पण काही सिग्नल आलं नाही. म्हणजे ठीक आहे, आजचा कोटा पूर्ण झाला असेल, आणि उद्याला सिग्नल करा, उद्याला तुम्ही अलर्ट राहा, तुम्हाला मिळून जाईल. माझं एवढं बोलणंच झालं फक्त, आणि ती व्यक्ती मागच्या 15 दिवसापासून सिग्नल्सला फॉलो करताय म्हणजे त्यांनी ट्रेड नाही घेतला, आणि आता त्यांनी एक $200 अकाउंट बनवलं जस्ट 2 दिवसा अगोदर, आणि मला सर आता मी बनवतो, आता मी ट्रेडिंग करतो. आणि बघा, काल पहिला ट्रेड आला, त्यांनी तो घेऊ नाही शकला, आणि नेमका 7:45 वाजता, काही 7, 7:30 वाजता पुन्हा ट्रेड दिला, तो मायनस मध्ये गेला. त्या भाऊसाहेबाचा 8:30 वाजता डबल फोन आला, अरे सर काय करावं समजत नाही, नशीब कसं आहे काही कळत नाही. सकाळी ट्रेड आला, घेतला नाही, जेव्हा ट्रेड आला तेव्हा लॉस मध्ये गेला. आता ह्या व्यक्तीने लॉस होण्याच्या वेळेवरच ट्रेड का घेतला? हसण्यासारखी गोष्ट आहे ना. सकाळी 600 पीप दिले तेव्हा त्यांनी ट्रेड नाही घेतला, दिवसभर ट्रेडची वाट बघितली, संध्याकाळी ट्रेड आला, लॉस मध्ये गेला. हे आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन, एगरली वेटिंग. म्हणून म्हटलं जाते 10 कमवा, 15 कमवा, 20 कमवा, कमवले ना त्या दिवसासाठी लॉक करून टाका, डबल ट्रेडिंग करू नका. कारण की सांगता येत नाही, एखादा ट्रेड फसला, जेवढं कमवलं तेवढं घेऊन जाईल. यालाच म्हटलं जाते एनर्जी, यालाच म्हटलं जाते अट्रॅक्शन. कमवणाऱ्यांनी 600 कमवले, आणि त्याच सिस्टम मधून गमवणाऱ्यांनी 160 गमवले. म्हणून म्हणत आहे, आपल्या एनर्जीला चांगलं करा, ऑरा फील्डला चांगलं करा. आपोआपच तुमच्या अंतर्मनातून प्रेरणा झाली पाहिजे, आता ट्रेड नाही करायचा, बस झाला आता. लॉस झाला तर असं डबल फोन करून विचारणे नाही, सर असं का बरं झालं, उद्या पण भेटणार आहे ट्रेड, लॉस रिकव्हर होऊन जाईल. लॉस लॉस लॉसच्या भावनेने जगाल तर प्रत्येक वेळेस तुमच्यासोबत पॉझिटिव्ह ट्रेड मिस होत जाईल, आणि जेव्हा लॉसची ट्रेड राहील तेव्हाच नेमकी तुम्ही ट्रेड लावाल. याच्यामध्ये सिस्टमचा दोष नाही आहे, याच्यामध्ये आपल्या इंट्युशनचा दोष आहे, की नेमकं तुम्ही त्याच मोमेंटला ऍक्टिव्ह होता जेव्हा तुमचा लॉस होणार आहे. ज्या मोमेंटला पॉझिटिव्ह ट्रेड होणार असते तेव्हाच नेमकं तुम्हाला काम येते, तेव्हाच नेमकं तुम्ही आंघोळीला जाता, तेव्हाच नेमकं तुम्ही घराबाहेर जाता, तेव्हाच नेमकं तुम्ही जेवण करत असता, आणि जेवण झाल्यानंतर दिवसभर वाट बघता ट्रेडची, नाही भेटत. नेमकं तुम्ही कामात असताना ट्रेड लागते, तुम्ही फ्री असताना ट्रेड येत नाही. आणि जेव्हा ट्रेड मायनस मध्ये जाणार असते तेव्हाच नेमकी तुम्ही अलर्ट पण असता, ट्रेड पण घेता, मायनस पण जाते, आणि टेन्शन मध्ये रात्र काढता. याला इंट्युशन म्हटलं जाते, तुमची अंतर प्रेरणा. तुम्ही मनी एनर्जीचं अलाइन आहे की नाही. बघा, इतकं सिग्नल्स भेटत असून सुद्धा तुम्ही अलाइन आहे की नाही मॅटर करते. तुम्ही जर अलाइन नसाल तर रॉंग टाइमला ट्रेडिंग कराल, तुम्ही अलाइन असाल तुमच्या मनातून प्रेरणा येईल, अरे मी टॅब ओपन करून बघू का, मोबाईल ओपन करून, आणि जेव्हा तुम्ही बघणार त्याच्या 5 मिनिटात सिग्नल येईल, आणि नेमकं तुम्ही ट्रेड लावा, पॉझिटिव्हली ट्रेड होऊन जाईल, आणि क्लोज मॅटर तुम्ही बाजूला. ही अंतर प्रेरणा ऍक्टिव्ह करणे आवश्यक आहे. तुमची मनी एनर्जी जर निगेटिव्ह असेल, तुम्ही ऑटोमॅटिकली निगेटिव्ह ट्रेडवरच अट्रॅक्ट व्हाल. कारण की सिस्टम आहे, तर असं नाही का ती देव आहे, त्यांच्याकडून चूक होऊ शकते, रिकव्हर करून देतात, हेच तर खूप मोठी गोष्ट आहे. पण लक्षात घ्या, आपण नेमका रॉंग ट्रेड सिग्नल मिळत असतानाच ट्रेड का केला? कारण की माझी एनर्जी लॉसला अट्रॅक्ट करत आहे, प्रॉफिटला नाही.
त्यामुळे मी जेव्हा ट्रेड करण्याची सुरुवात केली, नेमका माझाच पहिला ट्रेड लॉस मध्ये गेला. असं कसं झालं? का? कारण की मी लॉसला अट्रॅक्ट केलं, पॉझिटिव्ह प्रॉफिटला अट्रॅक्ट केलं नाही. त्याच्यामध्ये सिग्नल देणाऱ्याचा दोष नाही, तुमच्या नॉलेजचा दोष नाही, तुमच्या मेंटरचा दोष नाही. हा तुमच्या थिंकिंगचा दोष आहे की तुम्ही का बरं दुःख अट्रॅक्ट करता स्वतःकडे. म्हणजे कुठंतरी तुमची एनर्जी अलाइन नाही. दुःख, त्रास, पीडा, बिमारी, नुकसान, ऍक्सिडेंट, भांडणं हे तुमचं अट्रॅक्ट करणे हे तुमचं एक सिस्टम बनलं आहे. त्या सिस्टम मधून तुम्ही जोपर्यंत बाहेर पडत नाही तोपर्यंत नवीन गोष्टी अट्रॅक्ट होणार नाही. आणि मी कितीही शिकवलं तरी नेमकं त्या वेळेला त्याचा विसर पडेल आणि तुम्ही ती नकारात्मक गोष्ट करून बाजूला व्हाल, टेन्शन मध्ये याल आणि पुन्हा मला फोन करून म्हणा, सर आता काय करू. काहीच नाही, स्वतःवर वर्क करा बस. ओके, चला. तर आता हा माझा लॉंग टॉक, हा शेवटचा टॉक. याच्यानंतर मी इतकं लंब बोलणार नाही. खूपच खूप बोललो, 5 ते 10 मिनिट, ते सुद्धा शेड्यूल ठरवल्यानंतर किंवा माझा टॉक मी क्लास झाल्यानंतरचा घेईल. सुरुवातीला टॉक घेणार नाही. सेशन संपल्यानंतर जर मला बोलावं वाटलं तर थोडा वेळ बोलणार. ज्यांना बसायची इच्छा असेल त्यांनी बसू शकता, ज्यांना लेफ्ट व्हायचं त्यांनी लेफ्ट व्हायचं. ओके, चला. तर आपण आता मेडिटेशनला सुरुवात करू. खूप वेळ घेतला मी तुमचा. लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स ऑल ऑफ यू. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. एवढं लंब लेक्चर ऐकण्यासाठी धन्यवाद. सपोर्ट आणि ब्लेसिंग देण्यासाठी धन्यवाद. चला, सगळ्यांनी ताट सरळ बसा, रिलॅक्स बसा. पाठीचा कणा ताट करा, मान खांदे हलके सोडा, कंबर सरळ. शरीरावरचा ताण हलका करा. तुमच्या जवळ क्रिस्टल असतील तर क्रिस्टल सोबत घ्या, पाण्याची बॉटल सोबत ठेवा. आपल्याला डिव्हाइन एनर्जीचं आवाहन करणे आहे. त्याकरिता तुम्ही दोन्ही हात वर करणे आहे. आपले दोन्ही हात वर करा. एनर्जीला फील करा, अनुभव करा की तुमच्या दोन्ही हातामधून ही शक्ती तुमच्या शरीरामध्ये प्रवाहित होत आहे. तुमच्या पूर्ण 7ही चक्रांमध्ये ही ऊर्जा प्रवेश करत आहे. डोळे बंद, लांब खोल श्वास घ्या, दोन्ही हात वर करा आणि ह्या एनर्जीला फील करा. हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, आज मी शक्तिपात करणार आहे. आज एंजल्स इन्व्होकेशन करेल, रेकी एनर्जीचं इन्व्होकेशन करणार आहे. तर प्रत्येक जण रेडी राहा. तुमच्याकडे ट्रिमेंडस अमाऊंट ऑफ एनर्जी फ्लो होणार आहे. ओके, स्टार्ट मेडिटेशन. हे प्राकृतिक शक्ति, मैं आपका आवाहन करता हूँ. समस्त विश्व के कण कण में विराजमान भगवत शक्ति का मैं आवाहन करता हूँ. इस अस्तित्व में स्थित समस्त गुरुओं का मैं आवाहन करता हूँ. मैं सिद्ध शक्तियों का, दिव्य शक्तियों का आवाहन करता हूँ. हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति, मेरे शरीर में प्रवाहित हो. हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति, मेरे दोनों हाथों से पूरे शरीर में, शरीर के कण कण में प्रवाहित हो. हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति, मेरे सहस्त्रार चक्र से पूरे शरीर में, शरीर के 7 चक्रों में प्रवाहित हो.
अपना ध्यान मूलाधार चक्र पर दीजिए। लम 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 लम। अपना ध्यान स्वादिष्ठान चक्र पर दीजिए। वम 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 वम
Vam, 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 vam. अपना ध्यान मणिपुर चक्र पर दीजिए। Ram, 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 ram.
अपना ध्यान अनाहत चक्र पर दीजिए। यम 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 अपना ध्यान विशुद्धि चक्र पर दीजिए। हम 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 हम
hum, 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 अपना ध्यान आज्ञा चक्र पर दीजिए।
सहस्त्रार चक्र पर दीजिए। लांब खोल श्वास घ्या. श्वास सोडा. दोन्ही हात जोरात घासा. आपल्या चेहऱ्यावरून फिरवा. हळूहळू डोळे उघडा. बॉडी मूव्ह करा आणि रिलॅक्स बसा. ओके. हा, चला. कोणाला बोलायचं असेल तर बोलू शकता, नाही तर सेशन क्लोज करू. Good morning, all of you. Good morning, sir. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. एकदम मेडिटेशन फार वाव होता. मला पूर्ण माझे 5 बॉडी दिसल्या. अग्नी, वा. वायू, समथिंग विथ चक्रास, देअर लाईट. आणि ही मान अशी होती की अशी 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 गेली. हा 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 आणि हा. तो जो लाईट दिसला, मे बी तुम्ही शक्तिपात करत असणार तेव्हा. सो एकदम असं ते प्रकाश जो होत होता एकदम आय जस्ट टेकिंग, म्हणजे मी ते ग्रहण करत आहे समथिंग. हा हा. सो इट्स वाव, वा. माइंड ब्लोइंग. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. लॉट्स ऑफ अरे वा. ग्रॅटिट्यूड. ब्लेस यू. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. मस्त अनुभव आहे, एकदम बढिया.
आणखी कोणी? चला. हॅलो. गुड मॉर्निंग दादा. गुड गुड मॉर्निंग. मॉर्निंग ऑल. आवाज येत आहे दादा? हा हा, येत आहे बोला. गुड मॉर्निंग. थोडंसं लेट झालं जॉईन, पण लास्ट क्लासला आता असं झालं दादा की खूप काही आपल्याकडे येत आहे. जसं चुंबक म्हणतो ना, आकर्षण किंवा असं बाहेरून माहिती नाही, असं सगळं माझ्यामध्ये जात आहे. ते काय काय जात होतं हे मलाही कळलं नाही. 1-2 मिनिटात लक्षात आलं, नंतर एक म्हणजे सेकंदमध्ये काहीतरी असं आपल्याकडे जात आहे, आपल्यामध्ये जात आहे. हम्म. अगदी असं माहिती नाही, कळलंच नाही मला काही ते. आणि खूप काही असं की जे पण असेल, वस्तू असेल, युनिव्हर्स मधलं माहिती नाही, सगळं माझ्यामध्ये जात होतं. असं अरे एक वा. हलकंसं एक फिलिंग झालं ते. लक्षातच आलं नाही मला पटकन पहिले. आणि नंतर असं वाटलं की स्वामी पण दिसताय, ते पण माझ्यामध्येच जातंय. असं अरे काहीतरी वा, झालं. समजलंच नाही. मस्त. चांगला अनुभव आहे. छान आहे. ब्लेस यू ऑल. ब्लेस यू. थँक ब्लेस यू यू. दादा. लॉट्स ऑफ लॉट्स ऑफ ब्लेसिंग. ब्लेसिंग. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. थँक यू. 1-2 दिवसात झालंच नाही दादा. तर काल मी असं मला वाटलं की करून घ्यावं, आपलं होतच नाहीये. हम्म. जवळ-जवळ 9-9:15 दरम्यान मी मेडिटेशन केलं 7 चक्र. हम्म. तर म्हणजे हे मी पहिल्यांदाच अनुभवलं दादा, की सहस्त्र चक्रावरती जेव्हा हात ठेवतो ना, तर लहान बाळाचं जसं आपण म्हणतो ना, इथे वरती टाळूवरती असं ते हा हा. स्किन हे होते. म्हणजे मे बी नेहमी होत असेल, पण आपण कधी बघतच नाही ना असं स्वतःचं. आणि बरोबर. आत्ता ते पण. तर तिथे असं पूर्ण माझी जसं आपले ठोके होतात ना, असं बिलकुल. असं खालीवर, खालीवर असं मला जाणवलं ते. हा हा. काल पहिल्यांदाच नाही, झालं हे म्हणजे मला असा प्रकार. वय वाढल्यानंतर हे जाणवत नाही, पण जसं जसं आपण मेडिटेशन करणं सुरू करतो है ना, हां. तर हळूहळू काय होते, ज्याला आपण ते कॅल्सिफिकेशन मेथड म्हणजे कॅल्सिफिकेशन म्हणतो, की हे जे आतमधलं जे स्ट्रक्चर असते, थर्ड आय झालं, टाळू झालं किंवा डोळ्याच्या अच्छा. मागची जागा हो, झाली, तर ह्या हो. पोकळीमध्ये हळूहळू कॅल्शियमची लेअर वाढणं सुरू होऊन जाते. अच्छा. आणि हे काय करते, याला बंद करून टाकतात, याला याला कानाच्या मागचे पडदे जे आतमधून आहेत सगळ्या गोष्टी लॉक करणं सुरू करून देते. हं, हं. आणि जसं आपण मेडिटेशन स्टार्ट करतो, ही जी हीट वाढते, ही जी तुम्हाला गरमी जाणवते, गरम वाटत आहे, हां. गरम वाटत आहे, ही गरमी काय करते, हे जे कॅल्सिफिकेशन झालेलं आहे ना, ह्या त्या लेयर्सला रिलीज करणं सुरू करते. आपल्या आतमध्ये अच्छा. नसामध्ये असलेलं जे फॅट म्हणतो आपण, त्याला रिलीज करणं सुरू करते. हे ब्लॉकेजेस जशी जशी रिलीज होते, तसं हं, आपलं हं. एनर्जी चॅनल क्लिअर होते आणि भरपूरदा इथे थर्ड आयवर आणि इथे तुम्हाला ठोके अनुभव येतात. खास करून इथे तर स्पष्ट जाणवते आणि ही जागा नरम पण पडते. है ना? अच्छा. खूप हो जास्त दादा, मेडिटेशन पहिल्यांदाच करणाऱ्यांची झालं असं. खूप वर्षानंतर ही जागा सुद्धा नरम पडते. आणि जो असा अच्छा. वरचा भाग असते ना, तर हा अंदर जाताना दिसते तुम्हाला. दिसेल काही वर्षात, इथे गड्डा पडणं सुरू झाला. है अच्छा. ना? हो, तर हो. हा जो गड्डा दिसते, तो सुद्धा खूप जास्त फोकस, कॉन्सन्ट्रेशन आणि इथे हीट क्रिएट झाल्यामुळे होते. आणि इथलं कॅल्सिफिकेशन झालं, लेयर हं. उतरली, की हा पण आतमध्ये दबून जाते. अच्छा. आणि ते हे ऑटोमॅटिकच होते आणि हे नॉर्मल आहे. चांगली गोष्ट आहे. अच्छा. तर तेवढंच झालं ठीक ते. आहे. आणि मग नंतर जेव्हा आली परत किचनमध्ये, इतके 2-3 बटरफ्लायज एकामागे एक सुरूच होतं म्हणजे. माझ्या डोळ्यांसमोर सतत की एक ग्रीन कलरचं आलं, नंतर परत थोडंसं हलकसं तसंच काहीतरी छोटंसं हं, होतं ते. आणि ते इतकं छान वाटलं, म्हटलं अरे हो, आपण आहेत अलाईन. म्हणजे मलाच ते सतत असंच वाटत होतं चांगलं की आहे. मी होत नाहीये माझ्याकडून यार. असंच झालं म्हणजे 8 दिवसात सतत मला असं होत होतं फिलिंग, की आपण होत नाहीये, कंटिन्यू करत नाहीये. आणि मग ते काल इतकं सुंदर वाटलं. खरं तर मेडिटेशनमध्ये मला ते जाणवत होतं, की आपण दादासोबत नाही करत आहे, तर आपण हे नाही होत आहे. आणि फक्त लास्टला हं. तेवढं मला एक तो मोमेंट फक्त लक्षात आला. बाकी जे फिलिंग तुमच्या सोबत करण्यात असतं ते वाटलंच नव्हतं. आणि मग जेव्हा ते बटरफ्लाय दिसले, छान वाटलं परत.
मग परत मी ब्लेसिंग्सही दिल्या, ग्रॅटिट्यूड पण फील केलं. छान वाटलं ऐकून. थँक्यू दादा. लॉट्स थँक्यू. ऑफ ब्लेसिंग्स. थँक्यू. चला तर मग सेशन क्लोज करू आपण आता. सर 2 मिनिटं. हा हा बोला सर. गुड मॉर्निंग. सर सेशन मध्ये झालं खूप चांगलं वाटलं नाही का, रात्रचं बी आजचं बी नाही का. अच्छा हा. हम्म. आजचं खूप क्वालिटी झालं सेशन. म्हणजे खूप याच्या सहस्त्र चक्रवर गेलं ना माणूस, भान विसरून जाते पूर्ण गोष्टीचं नाही का. चांगला आहे. खूप चांगलं वाटलं. आणि सेशन केल्यानंतर बरंच वाटतंय, नाही ऑप्शन माइंड असं म्हणजे एखाद्या दिवस नाही केलं तर मिस केलं, काहीतरी चुकल्यासारखं वाटतं नाही का. हा हॅबिट हा. झाली शरीराला आता. बरं सर, सिग्नल फॉलो करताय का तुम्ही? याचे चार्ट, मास्टर चार्टचे ना. हम्म. हो, पाहत नाही सर जास्त मी नाही का. पाहावं लागेल ते आता. काल ओके मॅडमचा बरं फोन ठीक आता, पाच जण आहे. नाही जे का लोक, थोडं. अच्छा हा काय म्हणत होत्या? पाच जण नाही का सिग्नल, ठीक आहे म्हणलं, पाच जाईन म्हणलं नाही का. हम्म. कालपासून स्नायपर पण सुरू झालं. बरं बरं बरं. पाच जाऊ त्याच्याकडे मी. तो बोनस झाला आता. ठीक आहे चालेल. काल तर मजा आली. एकीकडे 600, दुसरीकडे 450. बरं 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 बरं, जमलं मग तर. खूप मोठं झालं बेनिफिट आहे ना. हा. तर चालतंय. चांगली एनर्जी अलाईन होत्या. फायदा घ्या या गोष्टीचा हो सगळ्यांनी आता. हो हो, ठीक आहे चालेल. ब्लेस यू सर. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. चालेल, थँक्यू सर. चांगलं आहे, चांगलं आहे. चला. ओके चला सेशनला क्लोज करू. लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स ऑल ऑफ यू. Love you, love you, love you. Bless you, bless you, bless you. Thank you, thank you, thank you so much for joining this meditation. थँक्यू सर. Thank you so much for your blessings, your support. सर, आमच्या खाली नाही का भाडेकरू एक आलेलं आहे. अच्छा, आमच्या खाली नाही का, ते हेच वर्क करतं पूर्ण टोटल, म्हणजे हो का? शाळेमध्ये ऑफिसेस मध्ये माहिती सांगतेत असं आहे. हा. म्हणलं अरे वा, कधीपासून सुरू आहे चांगलं आहे. म्हणलं, हो 10 वर्षापासून सुरू आहे म्हणलं. अरे वा, चांगलं आहे म्हणलं. ते म्हणे NLP चं तुम्ही पुस्तक वाचा म्हणे, काल म्हणे मला नाही का, तुम्ही करत ना हा NLP चं हा पुस्तक हा. वाचा म्हणे. हे तर करच म्हणे, पण पुस्तक वाचा म्हणे. आणि 6 महिने चांगली व्यवस्थित गोष्ट आहे सर. कॉन्सन्ट्रेशन, 6 महिने कॉन्सन्ट्रेशन काम करा सरांसोबत नाही का, तुमच्यासोबत नाही, म्हणजे 6 महिने फक्त पुस्तक हम्म, व्यवस्थित वाचा म्हणे. माझ्यासोबत एक जण होते म्हणे नागपूरला. हम्म. तो डॉक्टर होता. तर डॉक्टर असल्यामुळे त्याचं तो हिप्नोटिझम करत, हिप्नोटिझम घेत ते हिप्नोटिझमचं अच्छा. त्यांनी व्यवस्थित मन लावून केलं हिप्नोटिझम 6 महिने कॉन्सन्ट्रेशन न. तर त्याची पर सेशनची फीस 5 का 6 हजार फीस आहे. हा कंटिन्यू सेशन, आहेच आहेच. कंटिन्यू सेशन चालू आहे त्यांचं असं आहे. खरं आहे सर. आता याच्यात आमचं हे जे फील्ड आहे म्हणे, हे फील्डमध्ये जास्त स्पर्धा नसती, पण येत नाहीत लोक म्हणजे जास्त नाही का. बरोबर आहे. तुम्ही जे करता तुमच्यासाठी एक सेपरेट रूम पाहिजे, म्हणजे आपण कसं ते भाडेकरू, मी भाडेकरू झालो तास झालं आता. त्याची हम्म. सेपरेट रूम पाहिजे, सेपरेट हे पाहिजे, म्हणजे बरोबर. कम्फर्ट झोन पाहिजे त्याच्यासाठी नाही का. बरं, अर्धा घंटा बोलत बसलो. आता रोजच बोलावं लागेल थोडं 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 नाही का. नाही नाही बोला सर, चांगली गोष्ट आहे. हो 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 तुम्ही हो. अट्रॅक्ट केलं असेल त्यांना काहीतरी कामासाठी. मी बोललो त्यांना, ते माझ्या हम्म, बाजूला मी सायकल गाडी पार्किंग करतो ना, ते त्यांनी हम्म. शिवणचक्राचं ते हे लावले, बॅनर लावले मोठ्याचे. म्हणलं इथं काय आहे? ते म्हणजे मी याच्यावर काम करतो म्हणे. बढिया. म्हणजे अकोल्याचे ते, अकोल्याहून इथं आले तर अमरावतीचे प्रॉपर अकोल्याचे येतं. इथून प्रत्येक याच्यामध्ये अमरावतीमध्ये त्यांनी शाळा घेतली, शेखावतची शाळा आहे नाही का, हम्म. प्रतिभा पाटील, त्याच्या कॉलेज शाळेमध्ये त्यांनी त्यांचे व्हिडिओ दाखवले, फोटो दाखवले. बऱ्यापैकी त्यांनी कार्यक्रम घेतले तर पोलीस स्टेशन मध्ये, बरोबर. याच्यामध्ये. फीस मी म्हणलं, मग फीसचं कसं कलेक्शन करतं? फीसचं कलेक्शन होतं म्हणलं, मग ते मॅनेजमेंटशी बोलावं लागतं म्हणे असं आहे. हम्म. हो बरोबर आहे. त्याच्यामुळे तुम्हाला मी एकदा बोललो होतो, मी म्हणलं चंद्रपूरला म्हणलं जिथं जिथं आपल्या ओळखीत तिथं त्या ऑफिसशी आपण कनेक्टेड होऊ, म्हणजे काही एकदा प्रचार होण्यासाठी नाही का. हम्म. त्या उद्देशाने बोललो तुम्ही नाही का, मागच्या वर्षी बोललो तुम्ही तुम्हाला या बरोबर म्हणून बरोबर. एकदा. काही थोडं प्रश्न झालं होते ना, 1-2 ठिकाणी सेमिनार झाले, त्या ठिकाणी अर्धा घंटा, 1 घंटा, 2 घंटे, तर लोकांची बसेस स्टॅमिना नसते त्या गोष्टीचा असं आहे. बरोबर. आणि याच्यावर लोक फोकस नाही करीत नाही, नाहीत, पण याच्यातून प्रगती आहे म्हणजे नाही का. बरोबर एकदम बरोबर आहे सर. खूप करू, हे करू सर, 100% करू.
हो 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 ते तुम्हाला व्हिजिट द्यावं लागेल सर प्रत्येक ठिकाणी नाही का तेव्हा ते मार्केटमध्ये येतात ना. चार बरोबर. भिंतीमध्ये मार्केटमध्ये येत नाही माणूस तर ती साखळी तोडावं लागते त्याचं बाउंड्री तोडावं लागते त्याच्यामुळे त्याला आपल्याला आपलं मार्केटिंग बऱ्यापैकी होते असं आहे ना. बरोबर आहे. एकदम बरोबर आहे. ठीक आहे सर, करू 100% करू. ठीक आहे चालेल सर. ओके. चला. ते प्रत्येक सेमिनारची 6,000-7,000 रुपये घेतात म्हणे सरासरी नाही का. अच्छा. हम्म. बरोबर आहे. 4-5 जण माणसं आहेत आम्ही ग्रुप आहे म्हणे आमचा. हम्म. म्हणजे आमचे सर बी खूप मेहनत करत म्हणजे याच्यामध्ये लाईफ बऱ्यापैकी लाईफ याच्यात हे झालं म्हणजे इन्व्हॉल्व झाले याच्यामध्ये. हा, ते हिप्नोटिझम करतात फक्त बाकी काही नाही. हिप्नोटिझम करतो म्हणे. बरोबर आहे ना. त्याच्यातून ते समोरच्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देत असतील. हो हो हो. आणि सेवनचक्रावर जास्त लोक बसत नाहीत म्हणजे असं आहे ना. हम्म. महत्वच कळत नाही त्यांना लोकांचं महत्व. ज्यांनी सेवनचक्रावर फोकस केलं ते सक्सेस झालीत म्हणजे असं आहे. बरोबर. आता कसं आम्ही रूम करून राहतो म्हणजे एवढं सेपरेट पाहिजे सर्व असं आहे. आहे मेहनत घेत सर, ते 2 दिवस चालेल. पोलीस चांगला आहे सर, पोलीस पण तुमच्या जवळची व्यक्ती आलेली आहे ना, हो 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 तर हो. चांगला आहे. तुम्हाला त्याच्यातून काहीतरी जबरदस्त बेनिफिट भेटणार सर. ठीक आहे घेतो ना त्याचं बेनिफिट. चालेल सर. माणूस जन्मत बेनिफिट घेण्यासाठी जन्मत आहे. ठीक आहे सर थँक्यू. जिथे हो आहे की नाही हो जिथे हो. बेनिफिट आहे तिथं प्रगती आहे, असं आहे ना. बरोबर. लॉस कोणालाच नको वाटतं सर बेनिफिटच पाहिजे असते ना. घरच्या बायकोला बरोबर. पाहिजे असते मुलाला पाहिजे असते माणसाला समाजाला सुद्धा बेनिफिट पाहिजे असते बाकी काही नसते. चला थँक्यू. Bless you, sir. Lots of blessings. Thank you so much for joining. थँक्यू सर. Bless you all. Love you all.